सामने पेश हो चुका है। दूसरा दिन काफी शान और शौकत से यहाँ पर आने के बाद सही मायने में इस प्रतियोगिता के प्यार में पड़ने वाली यह प्रतियोगिता हम देख रहे हैं। निश्चित तौर पे काफी बड़ा मंजर यहाँ पर खड़ा किया है। ये देखिए, ये उपलब्धि है यूएनपीएल की हुलवा नोट प्रीमियर लीग 2022। तो तमाम क्रीड़ा रसिकों का स्वागत करते हैं। सभी खिलाड़ियों को एक अच्छा प्लेटफॉर्म देने वाला यह मंजर यहाँ पर उपलब्ध किया है। तो जरूर आज के दिन का ये दूसरा मुकाबला शुरू हो रहा है। जरूर शैलेश स्मृति बनाम हर्ष 11 नावा खाड़ी। हॅलो, तर याच दरम्यान उरण विधानसभा मनसे उपाध्यक्ष सन्माननीय श्रीमंत घरत यांचं इथे आगमन झालंय। स्वागत आहे। नक्कीच आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे ते कार्यकारी सदस्य देखील आहेत, तर स्वागत आहे। आणि खऱ्या अर्थानं मनसेच्या माध्यमातून एक चांगलं नेतृत्व आपण त्यांना पाहतोय, तर स्वागत आहे श्रीमंतजी घरत आपलं या व्यासपीठावरती। तो चलेंगे मैदान की तरफ। शैलेश स्मृति तरघर टॉस यहाँ पर बनाम हर्ष 11 नावाखाड़ी टीम ने जीता है टॉस। फील्ड का फैसला यहाँ पर किया है अंपायर नीरज रानावत सर का इशारा होता हुआ गेम ऑन। पवेलियन एंड की तरफ से पहली गेंद। ये देखिए, कवर और पॉइंट में यहाँ पर खेलने की कोशिश। गेंद बिल्कुल गैप शॉट काफी बढ़िया था 4 रनों के लिए। हर्ष 11 खाड़ी टीम और बिल्कुल यहां पर जीत खोद के ऊपर यहां पर बैक टू बैक ये दूसरा आया चौका। तो कहीं ना कहीं नावा खाड़ी टीम टॉस जीतने के बाद फील्ड का फैसला और नावा खाड़ी टीम जो लीग यहां पर हम देख रहे हैं, तो 2 मुकाबले टीम खेल चुकी अब तक। तो 2 मुकाबले में से दोनों हारे हैं। ये मुकाबला कहीं ना कहीं प्रणव जीतना अनिवार्य हो सकता है टीम नावाखाड़ी के लिए। सो जीत खोद बाबन डोंगरी टीम की तरफ से खेलने वाला ये खिलाड़ी है, लेकिन सामने बल्लेबाज है मनोज भगत और दूसरे कल्पेश ठाकुर। इस बीच एक गेंद हल्के अपील। उत्साह बिल्कुल यहां पर ज्यादा दिख रहा है। तो दोनों अंपायर आपसी बातचीत यहां पर करते हुए इस बीच इट इज आउट। और ये देखिए, यहां से ये होता है क्योंकि दोनों के बीच में, अंपायर के बीच में बातचीत और सही मैंने कभी कभार ऐसा होता है। सो यहाँ पर देखा जाए तो मनोज जिन्होंने बैक टू बैक 2 चौके लगाए, तो उसी मनोज के ऊपर अंकुश लगाया है। और ऐसे में देखा जाए तो यहाँ से 8 रन बनाकर खुद मनोज पॉइंट में वापस। तो देखना अब यहाँ पर मनोज भगत आउट होने के बाद नए बल्लेबाज मैदान के अंदर प्रस्थान करते हुए रितेश मडवी, नाहवा गांव से बिलोंग करने वाला एक खिलाड़ी। टेनिस क्रिकेट की बात करें तो निश्चित रूप में रायगढ़ के टॉप में चलने वाली यह टीम नाहवा। तो देखना है यहाँ पर रितेश मडवी
किस तरह से अपने टीम के लिए योगदान देते हैं। लेकिन दूसरी तरफ बामन डोंगरी टीम की ओर से खेलने वाला खिलाड़ी कल्पेश ठाकुर नॉन स्ट्राइक एंड के ऊपर, बामन डोंगरी टीम की तरफ से खेलने वाला खिलाड़ी नॉन स्ट्राइक एंड के ऊपर खड़े हैं। ये देखिए हल्के हाथों से स्टेयर करने की कोशिश, बिल्कुल बढ़िया प्लेसमेंट, एक रन। मिड ऑफ में जाती गेंद, जब तक फील्डर है गेंद की तरफ तब तक यहाँ पर एक रन लेने का मौका। ऐसे में देखा जाए तो एक से यहाँ पर आ गया था, टोटल 9 रनों के ऊपर पहुंचता हुआ। 9 रन 1 विकेट के नुकसान पर। देखना है कितना टारगेट यहाँ पर खड़ा होगा। कल का एक मुकाबला पेंडिंग था, वो मुकाबला आज यहाँ पर हमने देखा और नावाखाड़ी बनाम जीवदान स्पोर्ट बामन डोंगरी टीम ने वो मुकाबला जीता। लेकिन आज की शुरुआत देखी जाए तो शिवाजी नगर प्रतिष्ठान और वरद इंटरप्राइजेस के बीच में हुए मुकाबले में सही मायने में वरद इंटरप्राइजेस टीम ने उस मैच को जीता था, डिफेंस करते हुए। 60 का लक्ष्य था। गेंद हवा में, कल्पेश ठाकुर बिल्कुल यहां पर खतरे में, और ऐसे में देखा जाए तो शानदार कैच यहां पर लेते हुए जीत खुद अपने फॉलो थ्रो में यहां पर कैच को लिया और इसी के साथ यहां से दूसरे विकेट का पतन। ओपिनियन लिया गया था, तब उन्होंने बताया था कि जरूर पहले जो गलतियां हुई है उसे सुधारने की मैं कोशिश करूंगा। खास तौर पे मेरा यहाँ पर चलना भी काफी अच्छा है, तो लेकिन यहाँ पर नहीं चला, काम नहीं चल पाया कल्पेश ठाकुर का। कैप्टन पारी यहाँ पर सिमट चुके हैं। अब कहीं ना कहीं देखा जाए तो रितेश मडवी और दूसरे विपिन पाउसे जो बल्लेबाज मैदान के अंदर प्रस्थान कर चुके हैं। अब कहीं ना कहीं उन बल्लेबाजों के ऊपर काफी जिम्मेदारी हो सकती है। वहाल के खिलाड़ी हैं विपिन पाउसे। 16 गांव तकरीबन लगभग इस यूएनपीएल में खेल रहे हैं। 16 गांव से चुने हुए सब खिलाड़ी हैं। तो इससे बड़ी प्रीमियर लीग शायद रायगढ़ में नहीं है, हुई नहीं है अब तक। ये उपलब्धि है इन आयोजनकर्ताओं की, क्योंकि इतने सभी को इकट्ठा करके एक अच्छा प्लेटफॉर्म देना, एक अच्छा मंजर खड़ा करना और इतने दिनों का यह शानदार कारवां सही तरह से चलाना बड़ी दिक्कत की काम, बहुत बड़ी जिम्मेदारी का काम है। और बखूबी के साथ यहाँ पर निभाते हुए सभी आयोजनकर्ता, जितनी तारीफ की जाए उतनी कम है। पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। पहले ओवर के समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हुए शैलेश स्मृति तरघर टीम पहुंच चुके हैं 10 रनों के ऊपर 2 विकेट के नुकसान पर। तो से कलाई का इस्तेमाल करते हुए इस गेंद को खेलने की कोशिश की। शॉर्ट फाइन बिल्कुल रोकने का प्रयास,
बिल्कुल 1 रन यहाँ पर लेग बाइस के रूप में आता हुआ। टीम का टोटल 1 से आगे आता हुआ 15 रनों के ऊपर। दूसरा ओवर यहाँ पर चल रहा है। गेंदबाज राहुल कोहली गणेशपुरी टीम से खेलने वाला है खिलाड़ी। आज इस यूएनपीएल में हर्ष 11 नाहवा खाड़ी टीम की तरफ से खेलते हुए अच्छी गेंद, फ्लाइटेड डिलीवरी, बेहद खूबसूरत यहाँ पर गेंद का इस्तेमाल करते हुए, लेकिन उतने ही यहाँ पर चालाकी के साथ खेलने का प्रयास किया था विपिन पाउशे ने, लेकिन गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं। इसमें डॉट गेंद की समाप्ति। रुका हुआ टोटल उसी जगह के ऊपर 15 रन। फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट, ये गेंद मारने की कोशिश, कुछ देर के लिए गेंद हवा में, टिप में बिल्कुल गेंद एक्स्ट्रा कवर क्षेत्र में, लेकिन यहां से रन लेने का प्रयास किया जरूर था, लेकिन अंतिम दौर में मना किया विपिन ने और बढ़ते कदम पीछे लिए थे रितेश मडवी ने, लेकिन यहां पर रनआउट के लिए बिल्कुल कॉल किया गया है। जरूर तीसरे अंपायर की तरफ हेमंत कोहली सर यहां पर चेक करते हुए कि क्या है निर्णय, जरूर आपके सामने पेश होगा। आजकल टेक्नोलॉजी काफी फास्ट है, उपलब्धि टेनिस क्रिकेट ने बहुत की है और बहुत जल्द ये टेनिस क्रिकेट में सुविधाएं आई हैं और उसका इस्तेमाल आजकल सर्रास हो रहा है। तो देखेंगे यहां पर क्योंकि शैलेश स्मृति तरगर टीम अब उनका स्क्वाड यही चाह रहे हैं कि कुछ भी करे, तो जरूर दर्शकों की तादाद बढ़ रही है धीरे धीरे। ये दूसरा दिन है, जैसे जैसे दिन कम होते जाएंगे इस प्रतियोगिता के, वैसे वैसी रोमांचता बढ़ती जाएगी। क्योंकि जरूर देखा जाए तो जिस तरह से की समाप्ति, स्कोर यहां पर रुका हुआ है निश्चित रूप में 2 ओवर के समाप्ति के बाद। तर याच दरम्यान सन्माननीय समीरजी पाटील साहेबांचं इथे आगमन होतंय। वहाल चे एक आदर्श व्यक्तिमत्व, ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच, तर स्वागत आहे समीरजी पाटील आपलं या व्यासपीठावरती।
याद दिलाए आपने। लोढ़ा तो नहीं है लेकिन सीड को जरूर है हमारे इधर। आर राइडर्स वहाल के स्पॉन्सर समीर जी पाटिल। बढ़िया गेंद, बेहतरीन गेंद, बिल्कुल। यहां से देखा जाए तो गेंदबाज धनेश नाइक मारने की कोशिश, बिपिन पावशे, लेकिन इस समय यहां पर मिस टाइमिंग और इसके साथ शानदार कैच। तकदीर ने लिया और बिपिन के पारी का अंत। यहां पर धनेश नाइक पहली गेंद डॉट निकाली, दूसरी गेंद यहां पर विकेट चटकाया। और ये भी खिलाड़ी बामन डोंगरी के हैं। तेजस मात्रे की जितनी सराहना की जाए उतनी कम है, क्योंकि देखा जाए तो जहां पर बामन डोंगरी का नाम काफी सातवें आसमान को छू रहा है इस सीजन में। और देखा जाए तो काफी अच्छे फॉर्म में ये चल रही है टीम, ये फख्र की बात है। सभी दिशा में जाकर वो अच्छा खेल कर रहे हैं। और आज देखिए यूएनपीएल में सभी टॉप के खिलाड़ी हम बामन डोंगरी को देख रहे हैं। धनेश नाइक और जीत खोत जिन्होंने यहाँ पर अपना काम किया, लेकिन धनेश नाइक का परफॉर्मेंस दे रहे अपने टीम के लिए इस समय हर्ष इलेवन नाहवा खाड़ी के लिए। इसमें देखा जाए तो यहाँ से विकेट मिलने के बाद कहीं ना कहीं थोड़े से लाइन से भटके जरूर है। अतिरिक्त रूप में 1 रन टीम का टोटल आ गया था, हुआ 21 रन। फिर से एक बार ये देखिए, यहां से थोड़ी सी फटकी भी गेंद थी, पॉइंट के ऊपर से खेलने का प्रयास, लेकिन यहां से दूसरी की कोशिश बिल्कुल हो रही थी, लेकिन अंतिम दौर में मना किया, क्योंकि ये खतरनाक हो सकता था, रिक्स हो सकती थी। लेकिन ऐसे में रिक्स उठाना मुनासिब नहीं समझा दोनों बल्लेबाजों ने, रितेश मड़ी और अंकित शिवकर ने। तो ऐसे में देखा जाए तो एक ही रन के ऊपर संतुष्ट हुए। टीम का टोटल 1 से आगे आता हुआ तकरीबन 22 रनों के ऊपर, 22 रन्स, 3 विकेट लॉस। टीम शैलेश स्मृति तरगर टीम को इस मैच में बने रहना है। निश्चित रूप में देखा जाए तो एक मुकाबला खेले हैं, एक मुकाबला जीते हैं, तो ये तो जरूर यहां से ये निर्णायक है उनके लिए भी, क्योंकि लीग का वही महत्व होता है। आप जब शुरू के मुकाबले खेलते हो तो उसे जीतना आपके लिए काफी बड़ी बात होती है, तो उस जीत के लिए काफी संघर्ष आपको करना पड़ता है। तो जरूर देखना इस समय कितना टारगेट सेट करेगी टीम शैलेश स्मृति तरगर नाभा खाड़ी के लिए, क्योंकि यहां पर इससे पहले 60 रन को डिफेंस किया था वरद इंटरप्राइजेस टीम ने शिवाजी नगर प्रतिष्ठान के सामने। फिर से एक बार ये गेंद थोड़ी सी आउटसाइड ऑप्शन होती भी, बिल्कुल नीरज जी रानावत इनका वाइड का इशारा तेरे के रूप में 1 रन। टीम का टोटल यहां से आ गया था 23 रनों के ऊपर, 23 रन। थोड़ा सा लाइन में यहां पर कुछ प्रॉब्लम्स दिखाई दे रहा है गेंदबाज के लिए। धनेश नाइक पहली 2 गेंदें तो अच्छी फेंकी थी, आने की कोशिश जरूर लगी थी, लेकिन अच्छा वहां पर प्रयास खिलाड़ी द्वारा। डॉट गेंद की समाप्ति। देखिए लाइन में जब आते हैं गेंदबाज धनेश नाइक तो गेंद निर्णायक फेंक रहे हैं, बिल्कुल। क्यों ऐसा? यदि इतनी खूबसूरत गेंदबाजी आपकी हो रही है तो अतिरिक्त देने का क्या महत्व? तो बिल्कुल यहां से जानबूझकर तो कोई देता नहीं, लेकिन ऐसे ही गेंद निकल जाती है। बिल्कुल यहां से फिर से एक बार धनेश की गेंद, लेकिन इस बीच फिर से एक बार फिर से खराब लाइन, अतिरिक्त के रूप में 1 रन। 3 यहां पर अब तक वाइट इस ओवर में फेंके हैं गेंदबाज धनेश ने। टीम का टोटल 1 से आ गया था 24 रनों के ऊपर। तीसरा ओवर चल रहा है गेंदबाजी की ओर। धनेश नाइक सामने बल्लेबाज अंकित शिवकर, लेकिन इस मर्तबा यहां से उठाने का प्रयास, लेकिन ये देखिए प्रदीप श्रुति नाहवा जो कटआउट है वहां पर गेंद गई 4 रनों के लिए। बढ़िया चौका, एक मौका था लेकिन मौका यहां पर खोया है
कैच ड्रॉप किया है समीर नाइक ने। मेरे हिसाब से एक आसान कैच था, यदि कैच लपकते तो धनेश को विकेट मिलता। और यहां से देखा जाए तो उन्हीं के गांव के खिलाड़ी समीर नाइक ने छोड़ा कैच। फिर से एक बार उसी दिशा में समीर नाइक की तरफ जाती हुई गेंद, लेकिन ऐसे में देखा जाए तो अब यहां से अच्छी फील्डिंग, 1 रन जरूर मिली। टीम का टोटल 1 से यहां पर आ गया था हुआ तकरीबन 29 रनों के ऊपर, 29 रन। यानी कि देखा जाए तो 3 ओवर का समापन होता हुआ, 3 ओवर के समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हुए शैलेश स्मृति तरघर टीम जा पहुंचे 29 रन 3 विकेट के नुकसान पर। नीचे रमंदमाई शिकलेली नव्हती का, रमंदमाई अडाणी होती का, रमंदमाई सो मच. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. 29. हॅलो हॅलो चिक. तर बघा ग्रुप ए आणि ग्रुप बी या लढती सुरू आहेत. ग्रुपमध्ये जो 3 सामने जिंकेल तो सरळ क्वालिफाय होणार आहे, जो टॉपला राहील. परंतु इतर कोणत्या संघांचे जर समसमान गुण झाले, समजा 2 संघांचे 2-2 गुण झाले, तर त्यांच्यामध्ये सुपर ओव्हर खेळवली जाईल आणि त्यानंतर मात्र तो संघ आपल्या ग्रुपमध्ये टॉपला जाईल आणि सुपर 8साठी मात्र तो संघ क्वालिफाय होईल. हा नियम लक्षात घ्या. कोणताही रन रेटचा आधार काढला जाणार नाही आहे. त्यामुळं 2 संघांचे समान गुण असतील तर त्यांच्यामध्ये सुपर ओव्हर खेळवली जाईल. परंतु समजा कोणत्या ग्रुपमध्ये जर 3 संघ फक्त 1-1 सामना जिंकून 3 संघांचे समसमान गुण असतील, तर त्यामध्ये ज्या संघांच्या सगळ्यात जास्त धावा असतील तो संघ सुपर ओव्हरसाठी क्वालिफाय होईल. आणि उरलेल्या 2 संघांमध्ये ज्यांचे 1-1 गुण आहेत, ज्यांनी 1-1 सामना जिंकलाय, त्या संघांमध्ये सुपर ओव्हर खेळवली जाईल आणि त्या सुपर ओव्हरमधला विजेता जो पहिल्या ज्याच्या धावा जास्त होत्या त्या संघाच्या विरोधामध्ये खेळेल आणि त्या सुपर ओव्हरमधून म्हणजे दुसऱ्या सुपर ओव्हरमधून तो निर्णय आपण घेऊ. तो जो जिंकलेला संघ आहे तो टॉपला जाईल. सुपर ओव्हरचा आधार शेवटपर्यंत घेतला जाईल ही महत्त्वाची सूचना या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. संघनायक आणि संघमालक यांनी स्वतः इथे येऊन आपण सगळी गणितं समजवून घ्या. त्यामुळे कोणताही संशय राहणार नाही त्याच्यामध्ये आणि मिसअंडरस्टँडिंग राहणार नाही. 3 संघ जर 2-2 सामने जिंकले तर टॉप स्कोरर जो असेल, सगळ्यात जास्त धावा ज्या संघाने काढल्या असतील तो क्वालिफाय होईल आणि या उरलेल्या 2 संघांमध्ये पुन्हा सुपर ओव्हर्स खेळवणार होतो आपण. त्यामुळे तो निर्णय तसा घेतला जाणार आहे. या महत्त्वाच्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ओव्हर टू संदीप सर. धन्यवाद दीपक जी. तो दूसरी रन की यहां पर कोशिश, लेकिन खराब थ्रो. और ये देखिए और थ्रो, लेकिन गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. 4 रन. अब देखना है अंपायर क्या कॉल करते हैं. 6 रन. यस, तो ये देखिए, ये कहाँ का न्याय है. यानी कि जब सामने वाली टीम रनों के लिए तरस रही है, यानी कि हर एक गेंद के ऊपर वो परेशानी से स्ट्रोक लगा रही है, लेकिन ऐसे में कहीं ना कहीं यहां पर खराब फील्ड होती नजर आ रही है हर्षिल और नावा खाड़ी द्वारा, क्योंकि एक क्या छोड़ा समीर ने वहां पर चौका दिया और अब ये कहीं ना कहीं अतिरिक्त रन 4 रन 6 मिले. तो अब यहां से टोटल एक अच्छे स्थिति में आता हुआ दिख रहा है. इस समय दूसरे की कोशिश हो रही है, लेकिन क्या जरूरत थी इस समय, क्यों ऐसी छेड़छाड़ी करने की कोशिश की बल्लेबाज अंकित शिवकर ने, क्योंकि एक तरफ अच्छी साझेदारी दोनों के बीच में बन रही है, तो ऐसे में नादानी करने की क्या जरूरत. बिल्कुल यहां से अंकित शिवकर आउट होते हुए रनआउट के रूप में लगता हुआ ये चौथा झटका टीम शैलेश स्मृति तरघर के लिए.
आपण सन्मानाने या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. तो हेमंत ठाकुर यहाँ पर गेंदबाजी में है, बिल्कुल खार को ऊपर के खिलाड़ी, लेकिन ऐसे में देखा जाए तो वाइट करार अतिरिक्त के रूप में 1 रन, टीम का टोटल 38 के ऊपर पहुंचता हुआ चौथा और चल रहा है, टोटल है 38. देखिए देखा जाए तो जिस तरह से आप कहीं ना कहीं बड़े हिट लगाने की कोशिश बिल्कुल करने पड़ेंगे, लेकिन ये देखिए लॉफ्टेड हिट बिल्कुल लॉन्ग ऑन के ऊपर से एक दंदनाता हुआ 6 रन. तो टोटल है 44 रन. तो देखिए यहां पर 44 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर बल्लेबाज रितेश मडवी यहां पर अच्छी पारी संवारते हुए अपने टीम के लिए. रितेश मडवी नहवा गांव से बिलोंग करने वाला खिलाड़ी, नहवा टीम के लिए भी कई अच्छा खेल उन्होंने दिखाया है अपने टीम के लिए, लेकिन इस मर्तबा UNPL में खेलते हुए टीम शैलेश स्मृति तरघर की तरफ से. लेकिन ऐसे में देखा जाए तो यहां से अच्छी फील्डिंग, 1 ही रन मिल सकती है. इस 1 रनों के साथ स्कोर है 45 रन. हिट में यहां पर जो कटआउट लगे हैं उनको डायरेक्ट हिट होता है तो इनाम है 500 का. तो देखिए ये भी बड़ा मौका है सभी खिलाड़ियों के लिए. कई इनामात है इस टूर्नामेंट में. अर्धशतक लगाने वाले खिलाड़ी को भी यहाँ पर 2500 का इनाम, लगातार 6 छक्के लगाने वाले खिलाड़ी को 2500, लगातार 6 चौकार लगाने वाले खिलाड़ी को भी 2500 और विकेट हैट्रिक लेने वाले गेंदबाज को 1000. ऐसे कई इनामात हैं इस टूर्नामेंट में. इस बीच ये गेंद फिर से एक बार उसी दिशा में, वहां पर अच्छी फील्डिंग जीत खो द्वारा महज मिलेगी एक सिंगल, और सिंगल के साथ स्कोर देखा जाए तो 47 रन, 47 रन. गेंदबाज छक्के 2 लगे अब तक इस ओवर में हेमंत ठाकुर के, थोड़े से महंगे साबित होते हुए नजर आ रहे हैं. लेकिन दूसरी तरफ रितेश मडवी और बल्लेबाज आशीष म्हात्रे उठाने की कोशिश, फुल टॉस थी, लेकिन इस समय यहां पर मिस टाइमिंग, शैलेश स्मृति तरघर जहां पर कटआउट है वहीं पर कैच लिया गया. और ऐसे में देखा जाए तो निश्चित रूप में जिस बल्लेबाज ने एक अच्छी पारी संवारी थी अपने टीम के लिए वही रितेश मडवी. बैक टू द पवेलियन. राया शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का? मला दावून शिवनेरी किल्ला रायगडावर नेशील का? हॅलो.
11 नावाखाड़ी टीम की तरफ से देखने को मिल रहा है आज के दिन में। यानी कि हमेशा कहा जाता है 3 पार्ट होते हैं क्रिकेट में, बॉलिंग, बैटिंग और फील्डिंग। और फील्डिंग का जो पार्ट होता है वो काफी निर्णायक हमेशा माना जाता है यदि आपको जीतना है तो जरूर यहाँ से उठाने की कोशिश की थी, लेकिन 1 रन जरूर यहाँ पर प्राप्त होता हुआ। अब कहीं ना कहीं गेंदबाज संजय ठाकुर खुद आए हैं और बिल्कुल भरोसे लायक यहाँ पर गेंदबाजी कर रहे हैं टीम के लिए। और इसी के साथ 50 रन कंप्लीट स्कोर कार्ड के ऊपर शैलेश स्मृति तरघड़ के 50 कंप्लीट हो चुकी है, लेकिन अभी भी 4 गेंदें बचे इस ओवर की, अंतिम ओवर की 4 गेंदें। लेकिन यहां से उठाने का प्रयास धीरज ओवलेकर द्वारा, तरघड़ के ये खिलाड़ी हैं और तरघड़ की ये भी टीम और खुद ये स्पॉन्सर हैं इस शैलेश स्मृति तरघड़ के। अब देखिए दोनों के बीच में संघर्ष हो रहा है, एक तरफ गेंदबाज है तो दूसरी तरफ बल्लेबाज। ये देखिए यहां से अपील जरूर हुई थी, लेकिन अपील को खारिज किया लेग बाइज के रूप में 1 रन। टीम का टोटल 1 से यहां पर आगे आता हुआ 51 रन। सराहना करना चाहूंगा मैं संजय ठाकुर की, क्या लाजवाब यहां पर गेंदबाजी करे। अंतिम ओवर हमेशा माना जाता है अटैकिंग ओवर, यानी कि तोड़फोड़ वाला ओवर, लेकिन इसमें तो बेहतरीन गेंदबाजी हो रही है। बल्लेबाजों को जंजीरों में जकड़ के रखा है मानो इस गेंदबाज ने। दूसरी की कोशिश, लेकिन यहां से थ्रो जरूर थोड़ा सा खराब हुआ था, लेकिन ऐसे में देखा जाए तो 1 रन जरूर मिला है, कोई दूसरे की कोशिश नहीं। लेकिन ऐसे में देखा जाए तो अब अंतिम 1 गेंद बचे, 5 गेंदें अब तक फेंक चुके हैं गेंदबाज संजय ठाकुर और 5 रन खर्च किए हैं। क्या लाजवाब गेंदबाजी, कमबैक, बड़ा कमबैक इस ओवर में देखने को मिल रहा है। अंतिम ओवर में आने की कोशिश, लेकिन इस समय यहां पर मिड विकेट क्षेत्र में अच्छी फील्डिंग, लेकिन और ये देखिए आप यहां से बल्लेबाज रन आउट। और इसी के साथ देखा जाए तो पहले 5 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 5 ओवर की समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते हुए शैलेश स्मृति तरघड़ टीम जा पहुंची है 53 रनों के ऊपर और 54 रनों का लक्ष्य है। लेकिन आने वाले 5 ओवर में 54 का लक्ष्य किस तरह से बनाया जाएगा इसका विवरण जानने के लिए चलेंगे हमारे साथी समालोचक मित्र दिनेश जी पाटिल सर, इनके पास। तत्वेळी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल शिवाजीनगर प्रतिष्ठान आणि RR रायडर्स वहाळ या दोन्ही संघांच्या संघनायकांना मी विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या। तत्पूर्वी जाऊया आपण या मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी पाहुण्यांचं आदरातिथ्य मात्र केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करतोय। सन्माननीय अशोकजी भोईर साहेब 40+ मास्टर्स ज्यांना या मंचावर सन्मानित केलं जात आहे, सुधीर शेठ ठाकूर साहेब त्यांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान सोहळा या मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना त्यानंतर मी विनंती करेन सन्माननीय जितूदादा सोमासे या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा यथोचित मानसन्मान करण्याची विनंती मी करतोय। या स्पर्धेचे आयोजक कमिटी अर्थात सुधीर शेठ ठाकूर साहेब त्यांच्या शुभ हस्ते आणि यानंतर स्वागत केलं जाईल ते अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उरण विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्रीमंत शेठ घरत, ज्यांना या मंचावर सन्मानित करण्याची मी विनंती करतोय। नुकतीच त्यांची एक स्पर्धा संपन्न झाली होती वहाळ नगरीमध्ये, त्यांना सुद्धा स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत केलं जात आहे। सगळ्या पाहुण्यांचं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय आपण या टॉससाठी RR रायडर्स वहाळ प्रथमेश कोळी विरुद्ध शिवाजीनगर प्रतिष्ठान सिद्धेश कोळी या 2 टीम्समध्ये नेक्स्ट मॅच असेल, टॉस केला जाईल। चला लवकर या, अन्यथा षटकांमध्ये कपात करण्यात येईल। तो संघाचा कॅप्टन लेट येईल। 54 धावांची गरज आहे, 53 धावा धाबाकडे लागवल्या गेल्यात, 54 धावा।
हर्ष इलेव्हन नावेकाळी संघाचे सलामीर आपण लवकर मैदानाकडे वळायचं आहे. प्रथमेश कोळी आर आर रायडर्स अनबीटन आतापर्यंत राहिला हा संघ. समीरजी पाटील यांचा हा संघ अति सुरेख कामगिरीत. एका बाजूला मात्र शिवाजीनगर प्रतिष्ठान अमरजी कडू यांचा संघ. इथे मात्र शिवाजीनगर प्रतिष्ठानची प्रतिष्ठा पाहायला लागेल. एक ताकदवान संघासमोर त्यांना लढाईचं आहे, त्याच्यामुळे लगेचच नाणेफेक केली जाईल. आपण पाहतोय की आर आर रायडर्स वाळ संघात संघनायक रेडी आहे, तर शिवाजीनगर प्रतिष्ठान संघात संघनायक. तर नक्कीच दीपक सर नाणेफेक करून घ्यायचे लगेचच. तर टॉस केला जातोय. सन्माननीय अशोकजी भोईर साहेब त्याचप्रमाणे जितूदादा सोमासे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जातोय. जितूदादा सोमासे साहेब. हेड इज द कॉल. हेड इट इज. प्रथमेश 2 सामने जिंकले, चांगली सुरुवात झाली या स्पर्धेमध्ये. आता या सामन्यासाठी काय निर्णय असेल? विचारतो टीमला. शक्यतो आम्ही गोलंदाजीच घेऊ, कारण आम्ही दोन्ही मॅच बॅटिंग करून जिंकलोय, तर ट्राय करू आम्ही गोलंदाजी करून जिंकायचं. शिवाजीनगर संघाला मच निडेड विक्ट्री हवी आहे. काही झालं तरी त्यांना जिंकायचं आहे. आणि तुम्हाला सुद्धा 2 सामने जिंकले, त्यामुळे सेफ असाल तुम्ही ग्रुपमध्ये. 3 सामने जिंकून टॉपला राहण्याचा प्रयत्न असेल. निश्चितच जो मोमेंटम आहे तो चालू ठेवण्याचा प्रयत्न करू आणि 3 सामने जिंकून क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आमच्या खेळाडूंना सुद्धा कॉन्फिडन्स राहील की आपण 3 सामने जिंकून आपण सुपर 8ला आलोय. शुभेच्छा असतील तुला. शिवाजीनगर प्रतिष्ठान सिद्धेश, काही झालं तरी लढत जिंकावी लागणार आहे, कारण आता करो या मरो, डू ऑर डाय अशी लढत पाहायला मिळते. समोर तगडा संघ आहे, ज्या संघानं 2ही सामने जिंकलेत. आता काय रणनीती असेल शिवाजीनगर प्रतिष्ठानची? कमीत कमी 60 ते 70 धावांचा प्रयत्न करू. सिद्धेश कोळीचा परफॉर्मन्स फार महत्त्वाचा आहे या मॅचमध्ये. एक वेगळी नवीन बदल संघामध्ये पाहायला मिळतील का मागच्या सामन्यापेक्षा या मॅचमध्ये? हो, थोडे 2-3 प्लेअर चेंज करण्यात येईल. शुभेच्छा असतील सिद्धेश तुला. तर टॉस मात्र जिंकला आर आर रायडर्स वहाळ संघानं. त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे. तुर्तास जाऊया पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्सकडे. दिनेशजी पाटील सर आपल्याला जोडले जातील. थँक्यू. धन्यवाद दीपक पाटील सर. तर अतिशय सुरेख सामना इथे सुरू आहे. एका बाजूला संघ लढतोय तो म्हणजेच शैलेशमध्ये तरगर संघ. तर धावांचा पाठलाग इथे मात्र केला जातो. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे हर्ष इलेव्हन नावेगाडी संघाला. चेंडू हवेत आहे. कवरचा क्षेत्ररक्षक हा मात्र झेल सोडतोय मनोज भगत. आणि या सुटलेल्या झेल मात्र तुम्हाला त्रासदायक ठरेल, कारण आता करा किंवा मरा, म्हणजे जिंका नाहीतर घरी चला अशी परिस्थिती येऊन ठेपली आहे. हर्ष इलेव्हन नावाकडे संघाला मस्ट विन आहे. आपली प्रतिष्ठा इथेही पणायला लागली आहे, परंतु शैलेशमध्ये तरगर संघाला सुद्धा हा सामना जिंकायचा आहे. प्रत्येक संघ जिंकण्यासाठीच खेळतो, पण इथे मात्र प्रतिष्ठा आहे. मोक्याच्या क्षणी गोलंदाज आदित्य पाटील. सुंदर सुंदर फटका इथे मात्र डीप दरम्यानच्या मधून चेंडू जाणार. क्षेत्ररक्षकाला फसवलं चेंडूनं अक्षरशः. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं गिरकी घेतली. क्षेत्ररक्षक मात्र तयार नव्हता आणि चेंडू गेला डीप थर्म्याच्या दिशेनं चौकारासाठी. झेल मात्र लगेचच चौकार लगावतोय. आतापर्यंत वैयक्तिक 6 आणि संघाची धावसंख्या मात्र बिनबाद 7. 54 धावांचा पाठलाग 10.80 करायचा आहे. लेफ्ट आर्मवर विकेट. चेंडू फिरकावला. क्षेत्ररक्षक येणार आणि रितेश मडवी मात्र हा चांगला प्रयत्न होता. झेल व्हायला हवा होता, झेल मात्र सुटलाय आणि लागोपाठचा दुसरा जीवनदान. समीर नाईक मात्र नशीब बलवत्तर घेऊन आलाय. मगाशी रणजित ठाकूरला
पहिल्या षटकामध्ये 3 जीवनदान मिळाले होते आणि इथे आता त्याचा सहकारी समीर नाईकला तब्बल 2 जीवनदान मिळत आहेत. काय सुंदर सुंदर नशीब आज मात्र घेऊन आलाय. रिवतचा प्रयत्न, अगदी गरज होती का या फटक्याची, परंतु फटका मात्र फसला आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची सांगता झाली. धापलकर धावा लागल्या, बिनबाद तब्बल 8 धावा. पूर्वार्धाचा विचार केला आपण तर मात्र आपण पाहिलं की मनोज भगत 2 चौकारासहित 8 धावा चांगली सुरुवात केली, परंतु लगेचच बाद झाला. कल्पेश ठाकूर सपेशल अपयशी गोल्डन डक. रितेश मडवीन तब्बल 18 धावा जोडल्या, 1 षटकार आणि 2 चौकारासहित. बिपिन पावशेने निव्वळ 1 धाव आणि अंकित शिवकरनं मात्र चांगली कामगिरी करत 12 धावा जोडल्या. आशिष मात्रेनं 4 चेंडूमध्ये 4 धावा. धीरज ओळेकर मात्र 8व्या क्रमांकावर आले आणि निव्वळ धाव जोडली 1. गोलंदाजीमध्ये जीत खोत यानं 10 धावा, राहुल कोळीनं 10 धावा, धनेश नाईकनं 9 धावा, हेमंत ठाकूरनं तब्बल 18 धावा आणि संजय ठाकूर संघाचे संघमालक ज्यांनी मात्र मोजल्या निव्वळ 6 धावा. त्याच्यामुळे 53 धावा धावपळकावर लागल्या गेल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उत्तरार्ध मात्र रंगतोय. धावपळकर धावा, बिनबाद निव्वळ 8. 2 जीवनदानासहित मात्र समीर नाईक खेळतोय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज असेल तो म्हणजेच कल्पेश ठाकूर संघाचा संघनायक. धीरज ओवळकर एक फार मोठं नाव आहे क्रिकेटमध्ये. ज्या दिनेश उलवेकर 40+ मास्टर कुंडेवाल संघाचा हा प्रमुख गोलंदाज. आजही 30 ताकद 30 दहशत तोच टप्पा घेऊन गोलंदाजी करताना दिनेश उलवेकर कोमणभुजे संघाचा ताकदीचा हा 40+ मास्टरचा खेळाडू. कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला आहे. डीप क्षेत्ररक्षक येणार, उचलणार, निव्वळ 1 धाव मात्र मिळतीये ती म्हणजेच समीर नाईकला. तर नक्कीच माइंड गेम मात्र खेळली जाते आहे. कारण क्रिकेट म्हटलं की जरी भले मित्र असतील एकत्र खेळत असतील परंतु प्रत्येकाची माइंड गेम माहिती आहे, माइंड सेट आहे. किरण पाटील द स्टार ऑफ उल्वा नोड यांचंही आगमन झालं आहे. आर रायडर संघ अनबिटेबल राहिला आतापर्यंत. रणनीती घेऊन हा संघ खेळतो कारण मास्टर माइंड प्रथमेश कोळी या संघाचा संघनायक आहे. इथे मात्र दर्जेदार खेळ दाखवत या सामन्यावर कोण विजय मिळवेल कारण मस्ट विन आहे. दोन्ही संघासाठी आपलं अस्तित्व टिकवायचं असेल या स्पर्धेमध्ये, या उल्वा नोड प्रीमियर लीगमध्ये, तर मात्र तुम्हाला चांगला खेळ दाखवावा लागेल. डबलचा प्रयत्न इथे खराबपैकी आणि त्याचबरोबर कलेक्शन ही कल्पेश ठाकूरचं नीटचं झालं नाही. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट झालं. रिस्की रन रणजित ठाकूर जरूर धावला परंतु या 2 धावा संघाला मिळत आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेपते ती तब्बल बिनबाद 11वर. धावसंख्या मात्र अजूनही माफक ठेवण्यामध्ये यश संपादन केलं आहे गोलंदाजांनी. आदित्य पाटील एक जबरदस्त असा भामंडोंगरी संघाचा गोलंदाज आहे पण इथे मात्र दिनेश हुलवेकर कोमळभुजे संघाचा. इथे मात्र आपण पाहतोय चौकार जाणार कारण पॉइंटला धीरज ओळेकर उभे होते, चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आणि घरंगळ जाणाऱ्या चेंडूने मात्र गाठली सीमारेषा. चौकार. मस्ट नीडेड षटकार. तकदीर पाटीलचा विचार केला तर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये मात्र अपयशी ठरला. एक सामना अनुपस्थिती आणि एका सामन्यामध्ये 0वर. त्याच्यामुळेच तकदीर पाटीलनं विचार केला की मागं राहायचं, सामना फिनिश करायचा, परंतु सलामवीर मात्र चांगली कामगिरी करताना दोन्ही रणजित ठाकूर आणि समीर नाईक चांगली कामगिरी. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू स्लॉटमध्ये आलाय.
डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सर्वात मोठा फटका. बॅक टू बॅक सेकंड 6 इन अ रो. फलंदाजावर मात्र चांगलाच हल्ला केलाय. रणजित ठाकूर पहिल्या सामन्यामध्ये 3 जीवनदान. आता मात्र त्याने ओळखलाय की जीवनदान नको, आता मला खेळायचं आहे, मला सामना जिंकून द्यायचा आहे. 2 सामने पराभूत झालोय. हा मात्र खोलवर टाकला टप्पा नीटसा समजला नाही. पुन्हा एकदा स्टेप आउट थोडं केलं होतं जरूर, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू आला नाही. विसावला कल्पेश ठाकूरच्या हातामध्ये धाबळकर धावा लागल्या त्या तब्बल 27. मध्ये मध्ये कॉमेंटेटरांना बोलावं लागतं, मलाही बोलावं लागतं. हॅलो. अन्यायाशी लढा तो देईल, दिन दुबळ्यांचा पुढारी होईल. तर महाराष्ट्राचे लाडके कवी एकनाथ माळी यांचा आवाज आपण ऐकला. आपल्या अनोख्या शैलीनं सर्वांना मंत्रमुग्ध करणारा, अगदी काही क्षणामध्ये नवगान निर्माण करणारं हे व्यक्तिमत्व आहे की बसल्या बसल्या एखाद्या माणसाचं पूर्ण चरित्र एका सेकंदामध्ये हे रिपीट करतात आणि डोक्यातून अगदी कॉम्प्युटर चालल्यासारखं शब्द सुचतात आणि पटापट ते वहीवर उतरत लगेचच मात्र गाण्याला चाली सहित बसवतात. ते कविवर्य एकनाथ माळी साहेब यांना मात्र आपण पाहतो की खूप मोठं मान आहे, नाव आहे त्या माणसाचं. कारण माणसाची पूजा ही त्याच्या कर्तृत्वाची केली जाते, त्याच्यामध्ये असलेल्या गुणांची केली जाते. गुण सदैव जपत राहा आपण. गोलंदाजीच्या मार्कवर आता मात्र स्वतः संघाचा संघनायक कल्पेश ठाकूर असेल. 18 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. 54 धावा हव्या होत्या. अर्धा पल्ला अगदी 2 षटकामध्ये पार केला आहे आणि अर्धा पल्ला आता मात्र 3 षटकामध्ये पार करायचा आहे. पार केला जाईल का? तिसरा आणि अंतिम सामना त्यांचा लीग मधला आणि त्याच्यामुळे तो सामना जिंकण्यासाठी आतुर आहे तो हर्ष 11 नावेगाडी संघ. सोन्याची संघाला कमबॅक मिळवून देण्यासाठी मात्र हे षटक निर्णायक असेल. त्याच्यामध्ये आपण पाहतो की कल्पेश ठाकूर बामणडोंगरी संघाची कित्येक वर्ष सेवा करतोय. अक्षरातून कामगिरी करणारा हा दर्जेदार गोलंदाज इथे मात्र ताकदीचा खेळ केला जाईल का? पहिला चेंडू टाकला निर्धाव त्यानं, म्हणजेच समीर नाईकला. पुन्हा एकदा खूपच सुरेख चेंडू, फिरकीचा ताल, फक्त दिशा दिली आहे. चेंडू पॉईंटला ट्रॅव्हल झाला आहे. क्षेत्ररक्षक गलीमधून धावत सुटलाय सरळ. धावा मात्र जमवल्या तब्बल 2 आणि अशा धावांची गरज आहे. ती ओळखलंय की अंतर आता फार मोठं राहिलं नाही आहे. जे मोठं अंतर होतं ते अंतरही पहिल्या 2 षटकामध्ये कंप्लीट केलं आहे. त्याच्यामुळे जे अंतर अर्धं आहे तर पल्ला मात्र अजूनही दूर असला तर त्यासाठी 18 चेंडू आमच्या वाट्याला येणार आहेत. आता 16 चेंडू आणि 25 धावांची गरज. तर गोलंदाजी खेळून काढली जाते. कल्पेश ठाकूरचा सन्मान गोलंदाजीचा केला जातोय कारण एक मोठा फटका सामन्याला सरळ कलाटणी देईल. परंतु तो मोठा फटका या षटकामध्ये खेळायचा, पुढच्या षटकामध्ये खेळायचा की अंतिम षटकामध्ये खेळायचा हे ठरवलं जाईल सलामीवीरांच्या माध्यमातून. पण त्या 2 सलामीवीरांनी मात्र आतापर्यंत आशा पल्लवीत ठेवल्यात अगदी सहज विजयाकडे जाताना. तिन्ही खेळाडू बामणडोंगरी संघाचा मात्र खूप नाव या उल्लंघनामध्ये राहिलाय. हे जे मात्र हा मात्र फुलटॉस चेंडू होता, कन्वर्ट करायचा होता, खराब चेंडू जरूर होता, परंतु रणजित ठाकूर मात्र मोठा फटका लगावू शकला नाही. मिड विकेटला क्षेत्रशैली तयार होता. आशिषने मात्र हा चांगला झेल टिपला आणि पहिला फलंदाज बाद झाला तो हर्ष 11 नावेकाडी संघाचा. संघाची धावसंख्या ती म्हणजे 30 असताना उंच हे सगळे जे गाणी लगावले जात आहेत ना, हे सगळे गाणी मैदानावर बनवलेली आहेत की ज्या वेळेला सामना सुरू असतो, बाजूला क्रिकेट चालू असतं आणि बाजूलाच त्यांचा कार्यक्रम होता आणि अशा ठिकाणी त्यांनी हे गाणे सगळे तयार केलेले आहेत. ते गाणी पहा, काय सुंदर टायमिंग आणि ते गाणी मात्र गाजतायत. अतिशय सुरेख कामगिरी. इथे मात्र मैदानावरती या फुलटॉस चेंडूला कन्वर्ट नाही करू शकला आणि विकेट मात्र गमावली रणजित ठाकूरनी.
नवीन फलंदाज राहुल कोहलीची दांडीगुल पहिल्या चेंडूवर मॅन फ्रॉम गणेशपुरी राहुल कोहली घातक फलंदाजाला मात्र परतवलाय. तकदीरला मात्र मागे ठेवण्याचं धाडस या संघानं जरूर दाखवलं. बढती दिली राहुल कोहलीला, परंतु पहिल्या चेंडूवर चालतं केलं गोलंदाज कल्पेश ठाकूरनं. या डेंजर बॉलरनी विकेट हॅट्रिक साठी रेडी होतोय कल्पेश ठाकूर. एक कर्णधार दुसऱ्या कर्णधारासमोर आपल्या संघातील आपला सहकारी, पण इथे मात्र आता प्रतिस्पर्धी बनून खेळतोय. एक संघनायक तकदीर पाटील फलंदाजीला, तर एक संघनायक कल्पेश ठाकूर गोलंदाजीला. ऑन हॅट्रिक, ऑन हॅट्रिक असेल कल्पेश ठाकूर. तर स्ट्राईकवर मात्र आपल्याला ज्याने मागं स्वतःला मागं ठेवलं तो तकदीर पाटील. त्यांनी ओळखला विकेट हॅट्रिक द्यायचे नाही. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र स्पेशल फसला आणि सुंदर गोलंदाजी पाहिली. शेवटच्या 3 चेंडूवर एकही धाव नाही. या षटकामध्ये धावायला निव्वळ 3 आणि म्हटलं होतं की एक निर्णायक षटक स्वतः संघाच्या संघनायकानं आपल्या हातामध्ये घेतलंय आणि धावपळकर धावा लागल्या. त्या तब्बल 30 जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 24 धावा. 12 चेंडू आणि 24 धावा. न प्यारे ऋतिक रोशन यांचा चित्रपट आला. आपण पाहिलं की 14 जानेवारी 2000 साली हा चित्रपट आला कहो ना प्यारे. परंतु त्यावेळेला प्रपोज केले जायचे जितू सोमय्या साहेब, परंतु आजकाल मात्र व्हॉट्सअपला सकाळी गुड मॉर्निंग, दुपारी गुड आफ्टरनून, संध्याकाळी गुड इव्हनिंग आणि रात्री सरळ प्रपोज आणि सकाळी मीटिंग फिक्स होते आणि दुपारनंतर घरी आल्यानंतर संध्याकाळी ब्रेकअप. मागची सीट बदलली सरळ. आजकाल प्रेमाच्या व्याख्याच बदलला. मित्रांनो, प्रेम जरूर करा, प्रेम निष्ठावंत असावं. प्रेम एकावर होऊ शकतो, प्रेम अनेकावर नाही होऊ शकत. कारण मनापासून प्रेम केलं की प्रेम टिकतं आणि आपलं मनापासून प्रेमच होत नाही. त्याच्यामुळं प्रेम दररोज बिघडतं. टिकतं आणि बिघडतं यामधलं अंतर ज्या दिवशी आपल्याला कळेल ना, आणि मग आपण उगाचच कारणं सांगत बसतो की नाही ते असं झालं तसं झालं, मित्रांना फसवलं, आणि मग आपण संध्याकाळी गरम पेय घेतो. कारण फक्त हवं आहे ती कारणं बाजूला ठेवा, तत्वनिष्ठ राहा आणि खऱ्या अर्थानं एक माणसावर एकाच हृदयाने प्रेम करा. आपलं हृदय एवढं हलकट नाही की जो हजारांवर प्रेम करेल. त्याच्यामध्ये हृदयालाही स्थिर ठेवा. हृदयावर हात ठेवून सांगा की फक्त तू आणि तूच. परंतु तू आणि तू सांगताना मात्र अनेक प्रकरणं घडताना पाहतोय. ती प्रकरणं मात्र वाचवली गेली पाहिजेत. इथे पाहतोय सामना वाचवला जाईल का? काही दर्जेदार खेळ आहे. वाटलं होतं की सामना एकतर्फी जाईल. 12 चेंडूमध्ये 27 धावा जोडल्या होत्या. 18 चेंडूमध्ये 27 धावांची गरज होती, परंतु कल्पेश ठाकूरनं धारदार गोलंदाजी केली. 3 धावा दिल्या आणि 12 चेंडू आणि 24 धावांचं आव्हान ठेवलं. रितेश मडवी फिरकीचा ताल घेतला जातोय. कल्पेश ठाकूर सुद्धा थोडासा तास पडलाय. अतुल मात्र या धावा कशा आल्या हे नक्कीच सांगितलं जाईल, कारण पण धावा 3. तर नक्कीच बॅटची कडा घेतली गेली आणि त्याच्यामुळे यष्टरक्षक थोडा चकला आणि धावा आल्या तब्बल 3. फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेला. या 3 धावा मात्र पहिल्या चेंडूवर येणं थोडंसं त्रासदायक ठरेल, ते म्हणजे शैलेश तरगर संघाला. परंतु पल वाढवतील धावांचं हर्ष 11 नव्याकडे संघ. आपलेच खेळाडू, एकाच संघामध्ये खेळणारे खेळाडू प्रतिस्पर्धी म्हणून बनतायत. क्रिकेट हा खेळच असा आहे.
म्हणून मित्रांनो प्रोफेशनल व्हा. व्यावसायिक कशाला म्हणतात? व्यावसायिक होणं म्हणजे नेमकं काय? तर व्यावसायिक होणं म्हणजे आपली गुणवत्ता सिद्ध करणं. फुलटॉस चेंडू आणि तोही कोणाला? तकदीर पाटीलला. तकदीर पाटील जो आपल्या फॉर्ममध्ये या मैदानात धावा बनवण्यासाठी उत्सुक आहे. आतापर्यंत एकही धाव त्याच्या नावावर नव्हती. त्यासाठी हा खराब चेंडू दिला सरळ भिरकावून डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून षटकार. डॅडी अम्मा तर राहिलीच नाही. डॅडीला सांगितलं तर मी ही करणार आहे, मी त्याच्याबरोबरच लग्न करणार आहे. त्याच्यामुळे डॅडी आणि अम्माचा प्रश्नच उरला नाही. नाहीतर मी जीव देईन. हा एकच प्रश्न शेवटचा उरतो आणि जीव देईन याच्यामध्ये आई वडिलांचा जीव कित्येक वेळा घेतला जातो याचाही विचार करावा. गोलंदाजीचा मार्ग गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. रितेश मडवी. चेंडू फिरवला जातोय सुंदर. इथे मात्र चेंडू फिरवला गेलाय. गिरकी घेतली, ऑफ ब्रेक पाहिली आणि इथे निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. पहिल्या 2 चेंडूवर आलेले मोठे फटके 9 धावा देऊन गेल्या. चित्र पलटवले जरूर, परंतु अजूनही सामना संपला नाही. तकदीर पाटील सर्वात मोठा स्पीड ब्रेकर या संघामध्ये असणार आहे, तो म्हणजे शैलेश मित्र तरगर संघासाठी. आणि विजयरथावर आरूढ होण्यासाठी मात्र तोच फलंदाज कामी येईल आणि आलाय सुद्धा. ज्याने ओळखलाय आता मी थांबणार नाही, हा सामना अंगलट येऊ देणार नाही. मी मागे का राहिलो होतो? मला ही जबाबदारी घ्यायची आहे. मला ग्रेट फिनिशर बनायचं आहे, गेम चेंजर बनायचं आहे आणि हा गेम चेंजिंग षटकार. आठ चेंडू आणि 9 धावांची गरज. 8 चेंडू 9 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थानं अशोकजी भुई या मंचावर उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर जितू सोमय्या साहेब. शैलेशमध्ये तरगर संघ खेळतोय. ज्या शैलेशनं आम्हाला जगायला शिकवलं, त्या शैलेश सदैव आमच्या समवेत राहिला. सुख दुःखामध्ये ज्या माणसानं प्रत्येक वेळेला आमची साथ दिली आणि अचानक आम्हाला सोडून गेले, सर्व शैलेशचे दुःख मात्र आम्हा सर्वांना आहे. सदैव तो आमच्या स्मृतीमध्ये राहील. सहवास जरी सुटला तरी स्मृती सुगंध देत राहील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती शैलेश आम्हाला तुझी आठवण येत राहील. ती आठवण आम्ही सदैव सदैव मनात ठेवून राहू. तू सदैव आमच्या श्वासामधून तसाच दरवळत राहशील. तू जिथे असशील तिथे मात्र सुख समाधान राहावं हेच आम्ही देवालाही प्रार्थना करतोय. पण इथे मात्र सामना पाहतोय. 7 चेंडूने 8 धावा. हा चेंडू काय निर्णय देईल? अंतिम षटकामध्ये धावा किती राहतील? निर्धाव चेंडू टाकला तर तब्बल 8 धावा राहतील. 8 धावा कमी नाही आहेत. चेंडू हवेत आहे. धीरज ओळेकरनं मात्र हात झेल टिपलाय. मिडू आपला उभे होते, थोडेसे डीप एक्स्ट्रा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आले आणि तिथून मात्र हात झेल टिपलाय आणि या झेल टिपल्यानंतर सलामीर समीर नाईक मात्र या चेंडूवर बाद होतोय आणि गणित मात्र उरलं जाईल. ते 6 चेंडू आणि अजूनही आव्हानात्मक 8 धावा. उल्वेनोड प्रीमियर लीग आपल्या संपूर्ण उल्वेनोडला एकत्र बांधण्याचं, एक संध करण्याचं हा एक मोठा कार्यक्रम आपल्या उल्वेनोडमधील असलेल्या सर्व संघांना एकत्र घेत, जे एकमेकांचे अपोजिट सदैव खेळतात त्यांना एकत्र एका माळेमध्ये रोवण्याचं, सर्व मोत्यांना मात्र एकाच माळेमध्ये रोवण्याचं हे काम म्हणजेच उल्वा नोड प्रीमियर लीग. आपल्या खेळाडूंचा उद्धार व्हावा, आपल्या खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, आपले खेळाडू पुढे जाऊन आपल्या नोडचा मात्र खूप मोठा नाव करावा हीच प्रामाणिक इच्छा घेऊन या उल्वा नोड प्रीमियर लीगचा उगम झाला. आणि या सर्व मंडळींना ही जी कमिटी आहे त्या कमिटीनं खूप मोठं धाडस दाखवलं आहे. सचिनजी गरत असतील, अमर कडू असतील, अमरजी पाटील असतील, सुधीरजी ठाकूर असतील, ही बरीचशी सर्व मंडळी आहे. ज्या मंडळीनं मात्र अतिशय भरीव कामगिरी, प्रमोदजी कडू असतील, या सर्व मंडळीनं मात्र एकत्र येत खूप छान कामगिरी केली आहे. पहिला चेंडू टाकला निर्धाव. मी म्हटलं होतं की सामनाच संपला नाहीये. गोलंदाज मनोज भगत, जुना जाणता अनुभव, कोमडपुजे संघाचा हा ताकदीचा ऑलराऊंडर खेळाडू. ऐन मोक्याच्या क्षणाला प्रतिष्ठा पन्नाला लावली जाते. पहिला चेंडू निर्धाव टाकला जातोय. गरज आहे आता मात्र 5 चेंडू आणि 8 धावा. हेमंत ठाकूर ऑन स्ट्राईक. तकदीर फक्त आणि फक्त सामना पाहतोय. चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे. फलंदाज बाद झाला. फक्त आणि फक्त जमेची बाजू हर्ष इलेव्हन नावेकडे संघासाठी की स्ट्राईकवर गेलाय तकदीर पाटील.
तकदीर पाटील स्ट्राईकवर येणं सर्वात मोठी गोष्ट आहे हर्षिलेबान नावाखाली संघासाठी. मी म्हटलं होतं की गेम चेंजर म्हणून त्याची ओळख आहे. नावडेच्या सभागृह चषकामध्ये तब्बल 106 धावांची सलामी संदेश आणि तकदीरनं दिली आणि पुन्हा एकदा बाबनडोंगरी संघाचं नाव मोठ्या दिमाखानं तिथे मात्र घेण्यात आला. पण तो रेकॉर्ड मात्र गणेशपुरीचा मग विनेश असेल त्याचबरोबर प्रतिमेश असेल 109 धावा जमवल्या आणि लगेचच काही दिवसामध्ये मात्र ब्रेक झाला. रेकॉर्ड्स तोडण्यासाठीच बनवले जातात परंतु रेकॉर्ड्स असे बनवा की जे तोडले जाणार नाही. पण रेकॉर्ड्स तोडण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. आपण पाहतोय की गणित आहे 4 चेंडू आणि 8 धावा. तकदीर पाटील की प्लेअर. सुंदर चेंडू अति सुरेख चेंडू. इथे दुसऱ्या धावाचा प्रयत्न 100% केला जाईल. किसी की गलतियों को तू बेनकाब न कर. ईश्वर बैठा है तू हिसाब न कर. हिसाब आपण करण्यात काहीच अर्थ नाही. काय घडलं गॅरंटी सर्वांनाच होती की स्ट्राईकवर तकदीर पाटीललाच फक्त यायचं आहे. तो प्रयत्न 100% करणार परंतु स्ट्राईकवर तर आलाच परंतु धावाही तब्बल गेल्या 2. जिथे धाव होती फक्त 1. या 2 धाव्यानं गणित राहिला एका फटक्यावर. 3 चेंडू 6 धावा. मोठा फटका लगावून तकदीर पाटील सामना संपवेल की पुन्हा एकदा 30 ताकद 30 दहशत तोच अनुभव घेत मनोज भगत या सामन्याला कलाटणी देईल. मी पंगाशी म्हटलं होतं सर्वात मोठा अडसर जो मागे खेळायला आहे तकदीर पाटील. त्याला गेम फिनिश करायचे आहे परंतु मनोज भगतनं आपल्या आयुष्यामध्ये अनेक गेम फिनिश केलेत आपल्या गावासाठी. तोच गोलंदाजीच्या मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. क्या बात स्लोवर चेंडू मात्र स्पेशल फसलाय. षटकार मारून सामना संपायचा होता जरूर. ऑफस्टिकच्या खूप सारा बाहेर निघाला परंतु चेंडूर मात्र हळुवारपणे ट्रॅव्हल झाला. यशरक्षकानं तो लिहिल्या झेलला आणि निर्धाव चेंडू सांगता झाली. रोमहर्षक सामना. कोणाला वाटला होता की सामना एवढा क्लोज येईल. 18 चेंडू 27 धावांची गरज होती. कल्पेश ठाकूरनं 3 धावांचं षटक फेकलं. नंतर मात्र रितेश मडला 16 धावा आल्या आणि षटकामध्ये उरल्या निव्वळ 8 धावा. ते गणित आहे 2 चेंडू 6 धावा. रिवर्स आणि रिवर्स स्विच हिटचा यशस्वी फटका डीप तडम्यांच्या डोक्यावरून दिला सरळ भिरकावून. गुणवत्ता यंदाचा फॉर्म पाहता मात्र थांबला नाही थबकला नाही आणि बनला गेम चेंजर. तकदीर पाटील लगावतोय विजयी षटकार. हे बघा आज कोणाचे गुण समसमान झाले तर ज्या सुपर ओव्हर्स आपण खेळवणार आहोत त्या सुपर ओव्हर आजच खेळवल्या जातील. त्यामुळं कुठल्याही संघाने शेवटची मॅच होईपर्यंत घरी जाऊ नका कारण शेवटचा सामना झाल्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये समसमान असणारे मगाशी आपण अनाऊन्समेंट केली त्या सुपर ओव्हरच्या मॅचेस आजच आपण कव्हर करणार आहोत. जर संघाचे गुण समसमान असतील तर संघमालक आणि कर्णधार आपण खास करून लक्ष द्या. आपले खेळाडू कुठे जाणार नाही याच्याकडे लक्ष द्या कारण सुपर ओव्हरच्या मॅचेस आजच संध्याकाळी आपण ए आणि बी ग्रुपच्या कव्हर करणार आहोत जर टीमचे गुण समसमान असतील तर. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. ग्रेट फिनिशर बनला. 8 चेंडूमध्ये 21 धावा जोडल्या आणि निसटता विजय मात्र आपल्या हातामध्ये मिळवला. तो ठरलाय हर्षिलेबान